मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नामदेव बुवाने वयाची 40 गाठली होती. निमगोरा वर्ण, गालफड बसलेली, खपाटी गेलेलं पोट, बांधा सडसडीत. नुकताच पाऊस पडल्यावर जमिनीवरती जसं गवत उगवतं तशी त्यांची दाढी वाढलेली. भव्य गोऱ्या कपाळावर ठसठशीत गोपी चंदनाचा टिळा लावलेला नि गळ्यात पांडुरंगाची माळ. अंगात स्वच्छ धुतलेला परंतु इस्त्री न केलेला सफेद सदरा नि चॉकलेटी रंगाची पॅन्ट. चेहरा बोलका असला तरी तो क्षणाक्षणाला लगेच बदलायचा सुद्धा. मुखात पांडुरंगाचं नाव. कोल्हापुरी चपला पायात घालून तो डांबरी सडकेवरून तुरू तुरू चालू लागल्यावर त्याला पाहणाऱ्याला वाटावं की स्वारी आज फारच गडबडीत आहे. नामदेव बुवा तालुक्याच्या तहसील कार्यालयात कारकून म्हणून काम करीत होता. तहसील कार्यालयात आणि बाहेर सुद्धा त्याला बुवा म्हणून लोक साद घालीत. त्याचं संपूर्ण नाव नामदेव दशरथ जगताप असं होतं. लोकांनी त्याला बुवा म्हणून साद घातल्यावर त्याची कळी एकदम खुलायची. त्याच्या आडनावाने कुणी त्याला साद घाली तर तो त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करायचा. जणू त्याने ती हाक ऐकलीच नाही असा त्याच्या चेहऱ्यावर भाव असायचा. बुवाची कळी खुलल्यावर तो धबधब्याप्रमाणे नुसताच बोलत राहायचा. समोरच्या माणसाला पांडुरंगा, देवा असं संबोधून तो नेहमी बोलायला सुरुवात करी. त्याचं बोलणं ऐकणाऱ्याला वाटावं की हा माणूस किती सज्जन आणि निर्मळ मनाचा आहे. बुवाचा कावा त्यामुळे झटकन कुणाच्या ध्यानात येत नसे. बुवाने आजपर्यंत एक पथ्य पाळलं होतं. तो त्याच्या मनातील कुणालाही कधी सांगायचा नाही. त्याच्या लग्नाला आज रोजी 17 वर्षे पूर्ण झाली होती. परंतु त्याची बायको वासंतीला सुद्धा त्याच्या स्वभावाचा अजूनपर्यंत थांग पत्ता लागला नव्हता. बुवा लाडात आल्यावर बायकोशी गुलूगुलू बोलत बसायचा. तिने कधी त्याच्या मनासारखं काम केलं नाही तर तो लगेच तिच्यावर भडकायचा. तोंडातून थुंकी उडवत तो तिचा पाण उतारा करीत मोठ्या आवाजात म्हणायचा, 2 मुलं झाली तरी तुला अजून अक्कल कशी आली नाही, बिंडो कुठली. त्याचं बोलणं ऐकून त्याची बायको मग मुळू मुळू रडत बसायची. डोक्यातील राग निघून गेल्यावर बुवा तिची मनधरणी करायचा. लग्न झाल्यापासून त्या दोघांचं हे नाटक असंच सुरू होतं. त्यात अजून तरी खंड पडला नव्हता. नामदेव बुवाचा स्वभाव तीर पागडा असल्यामुळं त्याचं तहसील कार्यालयात सुद्धा कुणाशी पटायचंच नाही. बुवा हातवारे करीत तोंडातील थुंकी उडवत भांडायचा. मध्येच डोळे मोठे करायचा. त्याच्या पहाडी आवाजानं संपूर्ण तहसील कार्यालय दणानून जायचं. त्याचं अकांड तांडव पाहताना लोकांना आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्याची भारी गंमत वाटे. बुवा एखाद्याशी भांडू लागला की मग त्याला तहसीलदार साहेब त्याच्या दालनात आहेत याचं देखील भान राहायचं नाही. बुवाला भांडायला एखादं क्षुल्लक कारण देखील पुरायचं. एकदा काय झालं, फौजदार टेबलाकडील उपोषणाचं पत्र चुकून त्याच्याकडे आलं. झालं ते पत्र पाहून बुवाचा पारा एकदम चढलाच. ते पत्र हातात धरून तो फौजदारी टेबलावर काम करणाऱ्या चव्हाणबाईंकडे रागाने पाहू लागला. चव्हाणबाईवर आधीच त्याचा राग होता. बुवा बसलेल्या खुर्चीतून झटकन उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अंगार सांडत होता. ते पत्र हातात घेऊन तो तणतणतच तिच्या समोर जाऊन उभा राहिला. चव्हाणबाईला त्याचा स्वभाव ठाऊक असल्यामुळे तिने मुद्दाम त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्याच्याकडे न पाहताच ती खाली मान घालून कागदावर लिहू लागली. याचा बुवाला आणखीनच राग आला. ही बया आपल्याला अशी दाद देणार नाही म्हणून बुवा ढगफुटी व्हावी तसं तिच्यावर ओरडला. ओ बाई, तुम्हाला काय कळतं की नाही? ओरडू नका. काय झालं ते नीट सांगा. चव्हाणबाई त्याला झापत म्हणाली. उपोषणाचं टपाल तुम्ही माझ्याकडे का दिलत? मी तुम्हाला ते पत्र दिलं नाही. मग माझ्या टेबलावर ते आकाशातून येऊन पडलं का? बुवाचा तिला रोकडा सवाल. बुवाचं बोलणं ऐकून तहसील कार्यालयात कामासाठी आलेल्या पक्षकारांना सुद्धा हसू आलं. देसाई कारकून सुद्धा हसू आवरू शकला नाही. बुवाचं बोलणं ऐकून चव्हाणबाईला सुद्धा तिचा अपमान वाटला. तिला त्याचा आणखी राग आला. ती बुवाला गुस्सातच म्हणाली, ते तुम्ही मला विचारायचं नाही. बारनिशी कारकुनाला जाऊन विचारा. त्याला मी नंतर विचारतो. तुम्ही आधी तुमचं टपाल ताब्यात घ्या. मी तुमच्याकडून ते घेणार नाही. मग? बुवाने तिला डोळे मोठे करून विचारलं. मी ते टपाल बारनिशी कारकून याच्याकडूनच रितसर घेईन. कळलं?
कायद्याची भाषा मला सुद्धा बोलता येते म्हटलं. तुम्ही येथून जा पाहू, मला माझं काम करू दे. तुम्ही स्वतः काम करीत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करू देत नाही. चव्हाणबाई त्याला धुडकावून लावत म्हणाली, मी आता राव साहेबांना जाऊन सांगतो, तुम्ही तुमचं टपाल घेत नाही म्हणून. मेमो मिळाल्याशिवाय तुम्ही ताळ्यावर येणार नाही. जा, खुशाल सांगा. त्याच्याकडे न पाहता चव्हाणबाई म्हणाली, ही बाया तहसीलदारांना सुद्धा दाद देणारी नाही हे बुवाच्या एव्हाना ध्यानात आलं होतं. थोडा वेळ मनात विचार करून त्याने ते पत्र तिच्या टेबलावर रागाने भिरकावलं ने मागे वळून न पाहता तो त्याच्या टेबलाकडे दान दान पाय आपटीत निघून देखील गेला. पिढा गेली म्हणून चव्हाणबाईने सुटकेचा निश्वास टाकला. बुवा तसा वस्ताद माणूस. त्याला जन्माला घालणाऱ्या ब्रह्मदेवाला देखील त्याचा स्वभाव कधी कळायचा नाही. तहसील कार्यालयात कामासाठी आलेल्या एखाद्या पक्षकाराकडून कशी चिरीमिरी काढायची याची कला कुणीही बुवाकडून शिकून घ्यावी. पूर्वी जन्म मृत्यूच्या नोंदी गावचे पोलीस पाटील करीत. नंतर ती रजिस्टर्स तहसील कार्यालयात ठेवण्यात आली. बुवा MDA ऍडमिनिस्ट्रेशन कारकून असल्यामुळे त्याच्या अखत्यारीत ती बाब होती. कुणी जन्म किंवा मृत्यूचा दाखला मागायला आला की हा माणूस चिरीमिरी देणारा आहे की नाही हे बुवा लगेच त्याच्या तोंडाकडे पाहून ओळखायचा आणि मग तो त्याच्याशी त्याच्या पद्धतीनेच बोलायचा. खेड्यातून आलेला पक्षकार बुवाला अजिजी करत म्हणायचा, बुवा, माझ्या मुलाचा जातीचा दाखला काढायचा आहे. मला माझ्या जन्माचा दाखला तातडीने हवा आहे. तुम्ही अर्ज कधी दिलाय? बुवा गंभीर चेहरा करून त्याला विचारायचा. या महिन्यातील 15 तारखेला. अहो, माझ्याकडे 2 महिन्यांपासून जन्म दाखला देण्याचे अर्ज पेंडिंग आहेत. मी एकटा काय करू? शिपाई रेकॉर्ड रूम मध्ये जाऊन रजिस्टर शोधून देत नाहीत. परवा प्रांतसाहेब माझी दप्तर तपासणी करणार आहेत. त्याची तयारी मला करायला हवी. नाही तर ते मला लगेच घरी पाठवतील. पुष्कळ कामं आहेत मला. तुम्ही पुढच्या महिन्यात या. मी तुमचं काम अवश्य करून देईन. पक्षकाराला खात्री पटावी म्हणून बुवा चिमटीत गळा पकडून पांडुरंगाची शपथ सुद्धा घ्यायचा. सकाळी पूजा करताना बुवाच्या दोन्ही कानांच्या पायांना गंध लावलेले असायचे. कपाळाच्या मधोमध गोपीचंदनाचा टिळा लावलेला असे. वारकरी संप्रदायातील माणूस कधी खोटं बोलणार नाही म्हणून पक्षकाराची लगेच त्याचं बोलणं ऐकून खात्री पटायची. तरी ते पुन्हा त्याला गयावया करीत म्हणायचे, बुवा, तुम्हाला पुष्कळ कामं आहेत हे मला ठाऊक आहे. माझ्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढा. मी तुम्हाला विसरणार नाही. आजकाल सरकारी कामं दिल्या घेतल्याशिवाय होत नाहीत हे मला ठाऊक आहे. पक्षकाराचं बोलणं ऐकून बुवाला गाडी रुळावर आली म्हणून मनात आनंद व्हायचा. त्याच्या डाव्या हाताच्या तळहाताला लगेच खाज सुटायची. मग त्याचा चेहरा लगेच खुलायचा. त्या पक्षकाराला बाजूला घेऊन तो त्याच्याकडील तंबाखू घेऊन मळता मळता अगदी खालच्या आवाजात त्याला म्हणायचा, तुमचं काम लगेच करून द्यायला मला तशी काहीच अडचण नाही. पण या शिपायांना जन्म नोंद रजिस्टर शोधून द्यायला सांगितलं तर ते लगेच माझ्याकडे 50 रुपये मागतात. आता मी यांना कुठून पैसे आणून देऊ? तुम्हीच मला सांगा. बुवा, माझं काम अर्जंट आहे. मी त्याचे 50 रुपये द्यायला तयार आहे. माझं काम आज झालं पाहिजे. गोळी बरोबर लागू पडल्यावर बुवा मळलेली तंबाखू फक्कन तोंडात टाकून त्याला लगेच हसत हसत म्हणायचा, या बुवाला 100 रुपये दक्षिणा म्हणून द्या. अहो, या बुवाला दिलेली दक्षिणा कधी वाया जायची नाही. तुमच्या मुलांना त्याचा आशीर्वाद लागेल. येत्या आषाढी एकादशीला मी पांडुरंगाची वारी करणार आहे. तुमच्या मुलाला नोकरी लागावी म्हणून मी पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना करणार आहे. माझा पांडुरंग तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आहात कुठे तुम्ही? बुवाचं मधाळ बोलणं ऐकून पक्षकार भलताच खुश व्हायचा. संमोहनाचा प्रयोग केल्यावर जशी एखाद्या माणसाची गत होती तशी गत त्या पक्षकाराची होत असे. पक्षकार झटकन खिशात हात घालून बुवाच्या हातात करकरीत नोट कोंबायचा. बुवाची ही खेळी ऑफिस बंद होईपर्यंत बिनधास्त चालायची. राजी खुशीचा मामला असल्याने पक्षकाराला तक्रार करायला जागा उरत नसे. संध्याकाळपर्यंत चांगली कमाई झाल्यावर बुवा मनात भलताच खुश व्हायचा. जणू त्याच्या नावाने आज लॉटरी फुटली होती. मग तो आपल्या घरी जाण्यासाठी खास रिक्षा करायचा. त्याच्या दारासमोर येऊन रिक्षा थांबल्यावर तो अशा थाटात उतरायचा की पाहणाऱ्याला वाटावं, ही असामी फार बडी आहे. एखाद्या दिवशी त्याला रिक्षातून उतरताना कुणी पाहिलं नाही की तो मनात अगदी खट्टू व्हायचा. एके दिवशी बुवाचा कामात फार छान मूड लागला होता. स्वातंत्र्य सैनिकांची माहिती तयार करून त्याला ती माहिती लगेच फॅक्सने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायची होती. थोड्या वेळाने बुवाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्याला आपण तहसील कार्यालयात आहोत याचं देखील भान राहिलं नाही.
तो त्याच्या खड्या आवाजात तुकाराम महाराजांचा अभंग गाऊ लागला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हिची ध्यान. बुवाच्या आवाजाने जादू झाली. कार्यालयातील सगळी माणसं त्याच्याकडे आ वासून पाहू लागली. बुवाच्या टेबलासमोर नायब तहसीलदार दळवी मॅडमचं टेबल होतं. भर कार्यालयात बुवा मोठ्या आवाजात अभंग गात असल्याने त्यांना त्याचा राग आला. बुवाला खडसावत त्या त्याला मोठ्या आवाजात म्हणाल्या, बुवा, हे तहसील कार्यालय आहे. अभंग म्हणायला हे देऊळ नाही, कळलं का? दळवी मॅडम आपल्यावर रागावल्यात हे बुवाने लगेच ओळखलं. त्यांना आलेला राग कसा घालवायचा याची कला बुवाला फार चांगली अवगत होती. तो बसलेल्या खुर्चीतून झटकन उठला ने गालात गोड हसत मॅडमच्या समोर अगदी अदबीने उभा राहिला. कमरेत थोडं झुकून तो दळवी मॅडमना खालच्या आवाजात म्हणाला, मॅडम, घरी असलो की मी सारखा अभंग म्हणत असतो. मला ती सवय लागले बघा. बुवा, कार्यालयात कामाला आलेली माणसं तुमचा अभंग ऐकून काय विचार करतील हे तुम्हाला तरी ठाऊक आहे का? होय, मला ठाऊक आहे. ते म्हणतील की यांना काही काम नाही म्हणून हे अभंग म्हणतायत. पण मॅडम, मी तोंडाने अभंग म्हणतो आणि हाताने काम करतो. काम करीत असताना पांडुरंगाची आराधना केल्यावर कुणाचं काम बिघडणार आहे? बुवाचं बोलणं ऐकून दळवी मॅडम निरुत्तर झाल्या. पुढे काय बोलावं हे त्यांना सुचेच ना. मॅडमचं तोंड कसं बंद करायचं हे बुवाला ठाऊक होतं. एखाद्या चॅप्टर केसमध्ये किंवा कुळ कायद्याच्या प्रकरणात दळवी मॅडमने चिरीमिरी घेतली तर त्याचा वास बुवाला लगेच यायचा. मग बुवा घसा खाकरून उगाच गालात मिश्किल हसायचा. मॅडम रावसाहेबांच्या दालनात गेल्यावर बराच वेळ त्या दोघांचं आत गुटरगू चालतं हे आता कार्यालयात सर्वांनाच ठाऊक झालं होतं. MPC पास झाल्यावर त्या लगेच महसूल खात्यात मुरल्या होत्या. दळवी मॅडम बोलायचं थांबल्यावर बुवा विषयांतर करीत त्यांना म्हणाला, मॅडम, माझी बायको जेवण फार चांगलं करते. एके दिवशी माझ्या घरी जेवायला येण्यासाठी मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देणार आहे. छान, मी माझ्या मिस्टरांना सुद्धा घेऊन येईन. हो, चालेल. आणि बरं का मॅडम, माझी बायको लोणचं सुद्धा फार छान घालते म्हटलं. आमचे शेजारी तिने केलेलं लोणचं आमच्या घरी आवडीने मागायला येतात. कैरी, लिंबू आणि ओल्या मिरचीचं लोणचं घालण्यात तिचा हात कुणी धरणार नाही. अशी सुगरण बायको मला मिळाली बघा. बुवा त्याच्या बोलण्यातून साखरेची पेरणी करत असल्यामुळे दळवी मॅडमचा त्याच्यावरील राग पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून गेला होता. त्या आता अधिक सैलावल्या होत्या. बुवाच्या तोंडाकडे पाहत त्या त्याला मृदू आवाजात म्हणाल्या, बुवा, माझे एक काम कराल का? बोला की मॅडम. आता उन्हाळा आहे. आंब्याच्या झाडावर पुष्कळ कैऱ्या आल्या असतील. तुमच्या बायकोला सांगा ना मला कैऱ्याचं लोणचं करून द्यायला. माझ्या मिस्टरांना कैऱ्याचं लोणचं फार आवडतं. नसते आफत आली म्हणून बुवा मनात थोडासा निराश झाला. दळवी मॅडमला नाही म्हणून सुद्धा जमणार नव्हतं, कारण तिला त्याचा राग आला होता. द्विधा मनस्थितीत तो मॅडमना ठीक आहे म्हणाला. मी वाट पाहते हा. स्मिता हास्य करीत दळवी मॅडम म्हणाल्या, समाजात बुवा तेथे बाया असं हमखास म्हटलं जातं, परंतु नामदेव बुवाला मात्र ते लागू पडत नाही. त्याचं निम्म आयुष्य जगून झालं होतं, परंतु त्याने कधीही बाई आणि बाटली यांची संगत केली नाही. त्या गोष्टीपासून तो नेहमी 4 हात दूर राही. त्याला पान तंबाखू खाण्याचं व्यसन तेवढं होतं. त्याला पान खाण्याची तलप आली तर एखादं रजिस्टर काखेला मारून तो दळवी मॅडमना झेरॉक्स काढायला जातो म्हणून सांगायचा. ऑफिसमधून एकदा का तो बाहेर पडला की बाजारात पान खात इकडे तिकडे नुसताच भटकत राहायचा. तासाभराने बुवा तुरू तुरू चालत पुन्हा ऑफिसात यायचा. दळवी मॅडमने विचारायच्या आधीच तो त्यांना सांगायचा की झेरॉक्सला फार गर्दी होती म्हणून थोडा यायला उशीर झाला. मॅडमना कशी शेंडी लावली म्हणून बुवाला मनातून आनंद व्हायचा. बुवाने धार्मिक ग्रंथांची अक्षरशः पारायण केली होती. निम्म्या रात्रीपर्यंत तो ग्रंथ वाचन करी. रामरक्षा, तुकोबाचे अभंग आणि रामदास स्वामींचे मनाचे श्लोक त्याला अगदी तोंडपाठ होते. पक्षकारांना शेंडी लावून चिरीमिरी उकळायची वाईट सवय सोडली तर बुवाला नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती. वेळ पाहून तो झालेला अपमान सुद्धा घेऊन टाकायचा, परंतु उलट शब्द कधी कुणाला करीत नसे. बुवा तहसील कार्यालयात नोकरी करीत असल्यामुळे तालुक्यात त्याच्या ओळखी सुद्धा पुष्कळ झाल्या होत्या. तालुक्यातील खेडेगावातून त्याला कीर्तनासाठी निमंत्रण येत. नोकरी सांभाळून बुवा कीर्तन करायचा. कीर्तनाला जाताना त्याच्या अंगावरील पेहराव डोळ्यांनी नुसतं पाहत राहावा.
कमरेला स्वच्छ धुतलेलं पांढरं शुभ्र धोतर ने अंगात बाह्याचा पांढरा ढगळ सदरा, खांद्यावर जरीच्या काठाचं उपरणं, डोक्यावर पुणेरी पगडी आणि पायात कोल्हापुरी चपला, कपाळाच्या मधोमध गोपी चंदनाचा टिया, गळ्यात विणा अडकवून स्वारी रस्त्याने चालत निघाली की लोक दारे खिडक्या उघडून त्याच्याकडे अनिमिष डोळ्यांनी नुसतेच पाहत राहत, जणू रस्त्याने एखादा साधू संत चालत निघाला आहे. तास दीड तास बुवा खड्या आवाजात कीर्तन करी. त्याच्या कीर्तनात लोक अक्षरशः तल्लीन होत. त्यावेळी कुणाला सांगून खरं वाटलं नसतं की हा माणूस तहसील कार्यालयात कारकुनी करतोय म्हणून. त्याचं कीर्तन ऐकून लोक भारावून जात. तुकोबाच्या अभंगाने त्याच्या कीर्तनाचं सूप वाजायचा. मग त्याच्या पायांवर मस्तक ठेवून त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळायची. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 म्हणत बुवा पायांवर मस्तक ठेवणाऱ्याला एक हात हवेत उंचावून आशीर्वाद द्यायचा. त्याचा आशीर्वाद मिळाल्याने लोकांना धन्य धन्य झाल्याप्रमाणे वाटत असे. बुवा कीर्तन संपून घरी जायला निघाल्यावर लोक त्याला त्याची बिदागी विचारीत. बिदागी हा शब्द कानावर पडताच बुवा सावध होई. मग तो त्याच्या मधाळ भाषेत अगदी साळसूतपणाचा आव आणून म्हणे, लोक हो, हा देह नश्वर आहे, म्हणून मला कसलीही आशा नाही. सामाजिक बांधिलकी स्वीकारून मी हे पुण्यकर्म नोकरी सांभाळून करीत असतो. तुकाराम महाराज ज्या गावात कीर्तन करीत त्या गावात पाण्याचा घोट देखील घेत नसत. परंतु आता जमाना बदलला आहे, महागाई आकाशाला भिडली आहे. तेव्हा तुम्ही पांडुरंगाला जे काय खुशीने देणार आहात त्याचा मी आनंदी स्वीकार करीन. त्याचं बोलणं ऐकून लोकांना वाटे की असा निस्वार्थी बुवा त्यांनी कधी उभ्या आयुष्यात पाहिला नव्हता. तेव्हा त्यांना नामदेव बुवा डोंगरा एवढा माणूस वाटे. बिदागी मिळाल्यावर बुवा पांडुरंग पांडुरंग म्हणत त्याचा स्वीकार करीत असे. बुवा कीर्तन करून स्वग्रही जायला निघाल्यावर लोक पुन्हा त्याच्या पायावर लोटांगण घालण्यासाठी गर्दी करीत. त्या गर्दीत तरुण तरुणी, म्हातारी माणसं आणि लहान मुलं देखील असत. त्यांचं प्रेम पाहून बुवा अक्षरशः भारावून जात असे आणि मनातल्या मनात कचेरीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना ते त्याच्या गुणांची कदर करीत नाहीत म्हणून शिव्या घालीत असे. बुवाची टिंगल टवाळी करण्याची एकही संधी कचेरीतली मंडळी कधी वाया घालवत नसत, म्हणून बुवाला त्यांचा खूप राग यायचा. ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना सुरू झाला होता. आषाढी एकादशी जवळ आली होती. बुवा वर्षातून आषाढी आणि कार्तिकी अशा 2 पंढरपूरच्या वाऱ्या करायचा. वर्षातून 2दा विठुरायाचं दर्शन घेतल्याशिवाय त्याच्या जीवाला मुळी चैनच पडत नसे. बुवाचं आता सारं लक्ष पंढरपूरच्या विठुरायाकडे लागलं होतं. वारी करण्यासाठी त्याला 3-4 दिवसांची किरकोळ रजा हवी होती. रावसाहेब आपल्याला रजा देतील की नाही याचा तो मनात सारखा विचार करीत होता. महसूल खात्यात रजा मंजूर करून घेणं म्हणजे मोठा पराक्रम करणं. या खात्यात निकडीची कामं करून धोधो कोसळत असतात. त्यातच वरिष्ठांचे दौरे. साहेब ते कारण पुढे करून रजा नाकारतील म्हणून त्याच्या काळजीत भर पडली होती. बुवा भीत भीत रावसाहेबांच्याकडे म्हणजेच तहसीलदारांकडे रजा मागायला गेला. मनातल्या मनात रावसाहेबांना रजा मंजूर करण्यासाठी कसं पटवायचं याचा तो विचार करीत होता. रावसाहेब खाली मान घालून फायलींवर भरभर सह्या करीत होते. बुवाची चाहूल लागताच त्यांनी त्याचं काम थांबवून त्याला करड्या आवाजात विचारलं, बुवा, काम सोडून तू माझ्याकडे का आलास? रावसाहेब, आपल्याकडे माझं थोडं काम होतं. लवकर बोल, मला भरपूर काम आहेत. मला पंढरपूरला वारीला जायचंय. मग? दटावणीच्या सुरात साहेबांनी त्याला विचारलं. मला रजा हवे. बुवा, त्याचं बोलणं ऐकून रावसाहेब त्याच्याकडे रागाने पाहू लागले. जणू बुवा फार मोठा अपराध करून त्यांच्या समोर उभा आहे. त्याच्यावर नजर रोखून रावसाहेब थोड्या चढ्या आवाजातच त्याला म्हणाले, बुवा, तुला कळत कसं नाही? कलेक्टर साहेब आपल्याकडे शुक्रवारी येणार आहेत. सगळी कारकून मंडळी त्यांच्या टेबलावरील पेंडिंग कामाचा निपटारा करीत आहेत आणि तू खुशाल माझ्याकडे रजा मागायला येतोस? रावसाहेब, मी थोडं बोलू का? बुवा धीर करून म्हणाला. हा बोल. रावसाहेब अनिच्छेने म्हणाले. मोकळा श्वास घेऊन बुवा त्याच्या नेहमीच्या बोलण्याप्रमाणे साखर पेरणी करीत म्हणाला, रावसाहेब, मी वर्षातून 2 वेळा विठोबाला भेटायला पंढरपुराला जातो. आता मी परवा विठोबाच्या दर्शनाला गेलो की दोन्ही हात जोडून कलेक्टर साहेबांचा दौरा निर्विघ्न पार पडू दे म्हणून विठोबाला साकडं घालणार आहे. तुम्ही कसली काळजीच करायची नाही. माझा विठोबा सर्व काही पाहून घेईल. मला फक्त त्याचं दर्शन होऊ दे. मग चमत्कार झालाच म्हणून समजा.
बुवाची गोळी बरोबर लागू पडली. त्याचं बोलणं ऐकून रावसाहेब भलतेच खुश झाले. कलेक्टरांचा दौरा निर्विघ्न कसा पार पडेल याचाच ते मनात विचार करीत होते. त्यावेळी बुवा त्यांना भला माणूस वाटला. त्यांनी त्याची रजा तात्काळ मंजूर केली. बुवा भीत तहसीलदारांच्या दालनात गेला होता. त्याची रजा मंजूर झाल्यावर मात्र तो हसत हसत त्यांच्या दालनातून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याला स्वतःचाच अभिमान वाटू लागला. विठुराया आपल्या मदतीला धावून आला नसता तर तहसीलदाराने आपला अपमान करून आपली रजा नामंजूर करून टाकली असती, असं त्याला त्याच्या मनात वाटत होतं. बुवा आनंदाने पुन्हा त्याचं काम करू लागला. ओंजळीतील पाणी सांडावं तसं आता बुवाचं अर्ध आयुष्य जगून झालं होतं. कुठल्याही बाईकडे तो कधी वाईट नजरेने पाहत नसे किंवा तो कधी बाईची टिंगल टवाळकी देखील करीत नसे. एखादी स्त्री त्याच्या परिचयाची नसेल तर तो तिला ताई किंवा माई म्हणून हाक मारी. बुवा थापा मारण्यात पटाईत होता. वेळ आली तर खोटं सुद्धा बोलायचा, परंतु स्वभावाने तो मोकळा ढाकळा होता. एकदा त्याने बोलायला सुरुवात केली की तो नुसतं बोलतच राही. कुणी बोलणारा भेटला नाही तर पुढ्यातील काम खाली मान घालून करीत राहायचा. तहसील कचेरीत रावसाहेबांकडे एकमेकांची लावालावी करून अनेक कर्मचारी व अधिकारी आपली पोळी भाजून घेत, परंतु बुवा त्या वाटेला कधीच गेला नाही. लावालावी करणं हे नामर्दाचं काम आहे असं तो लोकांना सांगायचा. अभिनय करण्यात बुवाचा अख्ख्या तालुक्यात कुणीही हात धरू शकणार नाही. तो नाटक सिनेमात गेला असता तर त्याने नक्कीच नाव कमावलं असतं. दुःखाच्या प्रसंगी त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या मदतीला धावून येत ने आवाजात सुद्धा बदल होऊन तो अधिक घोगरा होई. त्याचा दुःखी चेहरा पाहून कठोरातील कठोर माणसाला देखील त्याची लगेच दया येत असे. त्या अभिनयाचा उपयोग त्याने नोकरीत अनेक वेळा करून घेतला होता. एकाच तालुक्यात सलग 5 वर्ष नोकरी झाल्यामुळे शासनाच्या नियमानुसार बुवाची अन्य तालुक्यात बदली झाली. सरकारी नोकरीत बदली अटळ असते हे बुवाला ठाऊक असून सुद्धा तो मनात थोडा निराश झाला. यष्टीतून जाण्या येण्यासाठी पैसे खर्च होऊ लागले. त्यातच रोजच्या प्रवासाची दगदग. दैनंदिन जगणं विस्कळीत झाल्यामुळे बुवा वैतागून गेला होता. एनकेन प्रकारे बुवाला त्याच्या मूळ तालुक्यात बदली हवी होती. त्यामुळे त्याला त्याच्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवता आले असते आणि बायको बरोबर निवांतपणे 2 शब्द बोलता सुद्धा आलं असतं. जिल्हाधिकारी कार्यालयात नुसत्या अर्जाला कुणी धूप घालीत नाहीत हे त्याला या खात्यात इतके वर्ष नोकरी करून पक्क ठाऊक झालं होतं. त्या अर्जावर वजन ठेवलं नाही तर तो अर्ज कचऱ्याच्या पेटीत जातो हे सुद्धा त्याला ठाऊक होतं. बदलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची भूक मोठी होती. त्यामुळे बुवा चिरीमिरी देण्यास असमर्थ होता. एके दिवशी मनाचा ठिय्या करून तो कलेक्टरांना भेटण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या दालनात गेला. कलेक्टर साहेबांच्या पायाला हात लावून त्याने रडण्याचं नाटक इतकं झकास केलं की साहेबांना लगेच त्याची दया आली. त्यांनी लगेच त्याच्या बदलीचा आदेश तालुक्याला रवाना केला. बुवा खुश होऊन घरी आला. एक नवा पैसा खर्च न करता बुवाची अवघ्या 6 महिन्यात मूळ तालुक्यात बदली झाली म्हणून त्याच्या सहकाऱ्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. बुवाची छाती तेव्हा गर्वाने फुगली होती. तालुक्याला नवीन तहसीलदार म्हणून अविनाश जाधव बदली होऊन आले होते. जाधव रावसाहेब पैशाशिवाय कुणाचं कामच करीत नसत. वाळू, जांभा, काळा दगड यांचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांकडून ते प्रत्येक महिन्याला हप्ता वसूल करू लागले. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा ते चिरीमिरी घेत. 10वी पास झाल्यावर बुवाच्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्याला पैशाची निकड होती. बुवाने त्याच्या प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर केला आणि तो अर्ज मंजूर करण्यासाठी त्याने त्यांना विनंती केली. बुवाने चिरीमिरी दिली नाही म्हणून जाधव रावसाहेबांनी त्याच्या विनंतीला भीक न घालता तो अर्ज नामंजूर केला. बुवा मनात खूप निराश झाला. बायकोच्या अंगावरील दागिने बँकेत गहाण ठेवून त्याने त्याच्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यावर जशी त्याला शिक्षा मिळाली तसं जाधव रावसाहेबांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. कुळ कायद्याच्या प्रकरणात 10,000ची रोख रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने त्यांना रंगेहात पकडून कस्टडीत डांबलं. स्थानिक वर्तमानपत्रांनी गोरगरीब जनतेला पैशासाठी छळणाऱ्या तहसीलदाराची अब्रू वेशीवर टांगली. कस्टडीत गेल्यावर हवेत तरंगणाऱ्या जाधव तहसीलदाराचे पाय जमिनीला लागले.
जाधव तहसीलदाराला खिजविण्याची संधी बुवाला आयती चालून आली. पोलीस कस्टडी समोर असलेल्या पहारेकऱ्याला लोणी लावून बुवा दुःखी चेहऱ्याने लोखंडी गजांच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. बुवाच्या दुःखाने पिळवटून गेलेला चेहरा पाहून जाधव तहसीलदाराला सुद्धा भडभडून आलं. आपण समजतो तसा बुवा नाही, तो फार चांगला माणूस आहे, असं तहसीलदाराला त्या क्षणी वाटलं. बुवा रडवेला चेहरा करून त्यांना म्हणाला, रावसाहेब, तुमची या कस्टडीतून सुटका होईपर्यंत मी माझ्या तोंडात पाणी सुद्धा घेणार नाही. बुवा, माझं एक काम कराल काय? तहसीलदार म्हणाला, साहेब, तुम्ही फक्त हुकूम करा. कोर्टाने माझा जामीन मंजूर केल्याशिवाय माझी यातून सुटका होणार नाही. कोर्टाने माझा जामीन मंजूर करण्यासाठी तुम्ही माझ्या वतीने महापुरुषाला नारळ द्या. रावसाहेब, तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. दुकानातून नारळ आणि उदबत्ती विकत घेऊन बुवा तुरू तुरू चालत कचेरीच्या समोर पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या महापुरुषाच्या दगडी मूर्तीजवळ आला. उदबत्ती लावून तो महापुरुषाला गाऱ्हाणं घालीत मोठ्या आवाजात म्हणाला, बा महापुरुषा, तुझी कीर्ती त्रिखंडात थोर हाय. तालुक्याच्या तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंध खात्यानं पकडून तुरुंगात घातलं आहे. पैशासाठी त्यानं गरीब जनतेला खूप नाडलं आहे. जामीन मिळण्यासाठी त्यानं कोर्टात अर्ज सादर केला आहे. त्याला जामीन मिळू नये म्हणून मी हा नारळ तुला वाढवत आहे. त्याचा तू स्वीकार कर र महाराजा. बुवाने त्या नारळाचा प्रसाद करून कचेरीत सगळ्यांना वाटला आणि स्वतः सुद्धा खोबऱ्याचा एक तुकडा तोंडात टाकला. कशी तहसीलदाराची खोड मोडली म्हणून तो मनात भलताच खुश झाला होता.